नमस्कार मंडळी. या 15 गोष्टींमुळे भयानक गॅस निर्माण होतो. ताबडतोब सोडून द्या, नाहीतर पोटातील गॅस तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, तुमच्या पोटात नेहमीच गॅस निर्माण होतो का? तुमचे पोट नेहमीच फुगलेले असते का? गॅस तयार झाल्यामुळे नेहमीच थकवा आणि आळस किंवा पोटदुखी असते का? बहुतेक लोक पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामागील कारण चुकीचे खाणे किंवा चुकीची जीवनशैली आहे. बरेच लोक गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या हलक्यात घेतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की गॅसची समस्या मूळव्याध आणि वजन कमी होणे, बद्धकोष्ठता, अतिसार आणि उलट्या किंवा मळमळ यासारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. तुमच्या पचनसंस्थेतील गॅस हा पचनाचा सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे. ढेकर येणे हे जास्त गॅस पासून मुक्त होण्याचे सामान्य मार्ग आहेत. कधीकधी जास्त गॅस तयार होण्यामुळे वेदना होऊ शकतात. असे मानले जाते की जर गॅस वारंवार गेला नाही तर तो मेंदूपर्यंत देखील पोहोचतो, ज्यामुळे अस्वस्थता येते. बातम्या आपल्याला सांगतात की आपण दररोज कोणत्या गोष्टी खातो त्यामुळे गॅस निर्माण होतात. पोटात गॅस तयार झाल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. सर्वप्रथम, तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल. तुम्ही ढेकर द्याल, वारंवार ढेकर द्याल, तुमच्या पोटात गॅस तयार होईल. तुम्हाला तुमच्या पोटात वेदना किंवा गाठ जाणवेल. तुम्हाला तुमच्या पोटात दाब किंवा सूज जाणवेल आणि शेवटी गॅस मुळे तुमचे पोट थोडेसे वाढू लागेल. पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर नेहमीच गॅसची तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. सतत गॅस तयार होणे आणि वेदना होणे हे इतर अनेक गंभीर आरोग्य आणि समस्यांचे देखील लक्षण असू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ रक्तामध्ये येणे, मलचा रंग बदलणे, कमी किंवा जास्त मल, वजन कमी होणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यासारख्या माहितीने भरलेला आहे. जर तुम्हाला सतत मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय पोटदुखी आणि छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे बराच काळ दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि एक सुंदर कमेंट द्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे अन्नपदार्थ जास्त गॅस निर्माण करतात. तर कोणते पदार्थ आहे, चला तर बघूया. मित्रांनो, आपल्या शरीराचे पचन संस्था अन्न पचवण्यात भूमिका बजावते, परंतु काही खास पदार्थ आहेत जे पचन क्रियेत समस्या निर्माण करतात आणि गॅस जास्त तयार करतात. या अन्नपदार्थांचे सेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. जास्तीत जास्त गॅस निर्माण करणाऱ्या 15 गोष्टी आणि त्यांचे दुष्परिणाम काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. टाळण्याचे किंवा योग्य प्रमाणात सेवन करण्याचे मार्ग. राजमामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, परंतु त्यात ऑलिगोसॅकराइड्स नावाचा घटक असतात जे टाळणे कठीण असते. त्यामुळे गॅस आणि पोटदुखी होऊ शकते. उपाय: स्वयंपाक करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते चांगले शिजवा. नंतर त्याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता. हरभरा हे पोषक तत्वांचा खजिना आहे, परंतु त्यात फायबर आणि ऑलिगोसॅकराइड्सचे प्रमाण जास्त असते. ते गॅस वाढवू शकते. उपाय: अंकुरलेले हरभरा खाल्ल्याने गॅस तयार होण्याची शक्यता कमी असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. मित्रांनो, दूध, चीज आणि दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज आढळते. ज्यांचे शरीर ते योग्यरित्या पचवू शकत नाही त्यांना गॅस आणि पोटफुगीची समस्या असू शकते. उपाय: लॅक्टोज मुक्त पर्याय वापरा. कोबी आणि ब्रोकोली, क्रुसिफेरस भाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात असते आणि ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो. उपाय: या भाज्या व्यवस्थित शिजवल्यानंतरच खा. मसालेदार अन्न.
मित्रांनो, मसालेदार अन्न पचन आणि पोटात आम्लता आणि गॅस किंवा निर्माण करू शकतात. विशेषतः जर त्यात जास्त मिरची किंवा आंबट मसाले असतील तर उपाय: मसाल्यांचे प्रमाण मर्यादित करा. आणि कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूणमध्ये फ्रुक्टोज नावाचा पदार्थ असतो जो पचण्यास कमी होऊ शकतो आणि गॅस निर्माण करू शकतो. उपाय: हे शिजवलेले अन्न खाल्ल्याने समस्या कमी होऊ शकतात. 7. फुलकोबी. फुलगोबी ही एक क्रुसिफेरस भाजी आहे ज्यामध्ये फायबर आणि सल्फर असते, त्यामुळे जास्त गॅस निर्माण होऊ शकतो. फुलगोबी उपाय: स्वयंपाक करण्यापूर्वी ते गरम पाण्यात भिजवा. तसेच तळलेले अन्नपदार्थ. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने पचनसंस्था मंदावते आणि गॅस आणि अपचन होते. उपाय: तळलेले अन्नाचे सेवन मर्यादित करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत थोडासा जरी आवडला नसेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अंड्यांमध्ये प्रथिने आणि सल्फर असते ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस होऊ शकते. पण उपाय: अंडी व्यवस्थित शिजवल्यानंतर खा. तसेच खारट स्नॅक्स. पॅक केलेल्या खारट चिप्स किंवा कुरकुरेमध्ये जास्त प्रमाणात सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात ज्यामुळे पोटात फुगणे आणि गॅस वाढू शकते. उपाय: ताजे आणि कमी सोडियम स्नॅक निवडा. सोडा आणि कोल्ड्रिंक्स. सोडा आणि कोल्ड्रिंक्समध्ये कार्बोनेटेड गॅस असते ज्यामुळे पोटात गॅस होतो आणि त्याऐवजी लिंबू आणि नारळ पाणी प्या. श्रवंगामुळे हवा पोटात जाते त्यामुळे गॅस तयार होऊ शकते. उपाय: श्रवंगाऐवजी इतर काही निरोगी गोष्टी वापरा. तळलेले मांस. मित्रांनो, मात्र तेलात तळलेले मांस पोटात अडजडपणा आणि गॅस निर्माण करू शकते. उपाय: ग्रिल केलेले किंवा भाजलेले मांस खा, परंतु मांस अजिबात न खाणे चांगले. अल्कोहोल विशेषतः बिअरमुळे गॅस आणि पोटफुगी वाढू शकते. त्यात असलेले कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल पचनसंस्थेवर परिणाम करते. उपाय: अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा किंवा ते पूर्णपणे सोडून द्या. शेंगदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे काही लोकांमध्ये गॅस आणि पोटफुगी होऊ शकते. उपाय: भाजलेले शेंगदाणे खा आणि जास्त सेवन टाळा. गॅस तयार होण्यापासून रोखण्यासाठी काही सामान्य मार्ग जाणून घेऊया. मित्रांनो, हळूहळू खा. लवकर खाल्ल्याने पोटात गॅस होतो. हायड्रेटेड राहा. पुरेसे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि सक्रिय राहा. नियमित व्यायामामुळे गॅस आणि पचन कमी होण्यास मदत होते. समस्या कमी करण्यासाठी योगासन करा, वज्रासन करा आणि पचनमुक्त यासारख्या योगासन गॅसच्या समस्येस फायदेशीर आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.